वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड मॉर्निंग. असं सकाळी सकाळी आवरत होते आणि आवरता एकदा मी मला वाटतं इन्स्टावरती काहीतरी वाचलं होतं, तर ते माझ्या लक्षात आलं म्हणून म्हणलं तुमच्यासोबत शेअर करूया. तर त्या लाईन अशा होत्या की चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं महत्त्वाची, कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते, पण चांगल्या वेळेमुळे चांगली माणसं भेटतीलच असं नाही, हो की नाही. तर चला मग इथं सकाळचे माझी धावपळ सुरू आहे आणि 11 वाजताच्या टिफिनसाठी बनवले होते पराठे, आलूचे पराठे. त्यांना दोघांना खूप आवडतात. आणि इथं बनवली होती मी भरलेली मिरची. तर खूप घाई गडबडीमध्ये बनवली होती. मला वाटत होतं कशी बनते काय माहिती. वेळ खूप कमी होता आणि थोडीशी धावपळ झाली. फिरायला सकाळी वॉकला गेले त्याच्यामुळे वेळ झाला होता रिटर्न यायला. आणि इथं बघू शकता बा पराठा बनवलेला आहे. तर एका हातात माझ्या मोबाईल आहे आणि पराठा पण खूप गरम होता, त्याच्यामुळे मला इथं नीट व्यवस्थित तुम्हाला दाखवता येईना झालं होतं. पण इथं बघू शकता बा कसले छान असे एकदम टम्म फुगलेले आहेत. आणि एक मिनिट तुम्हाला इथं जवळून दाखवते. हे बघा इथं बघू शकताय मस्त झालेत ना. तर मग काय आता त्यांचं दोघांचा टिफिन वगैरे पॅक करून द्यायचा आणि मग आता बाकीची तयारी आपली आवरून घ्यायची. थोडंसं जरा लेट झालं म्हणजे जरा खूपच जास्त धावपळ असते. आणि पराठे लाटत होते तोपर्यंत इकडं मला मिरची हलवायची होती कोथिंबीर टाकून, तर त्याला सुद्धा हात लागेना झाला होता. पण म्हटलं अगोदर पराठ्याचं उरकून घेऊया आणि मग इकडं आवरूया. रेसिपी काय शूट केलीच नाही मी, कारण तुम्हाला म्हणतात तसं खूप जास्त घाई गडबड होती त्याच्यामुळे. आणि त्यात रोज 2 किंवा 3 भाज्या होतात सकाळी, पण तशा आज एकच बनवायची होती कारण पराठे ऑलरेडी केले होते. तर मिरची बघू शकता इथे किती मस्त दिसते ना. तर देवपूजा पण माझ्या आवरून सगळं झालं होतं. म्हटलं आता गेले 11 वाजता स्कूलला, तर आता बाकी चपाती वगैरे बनवून घेऊ. आणि इथं विषय असा होता की मी आत्तीला म्हणत होते की तुमची आंघोळ कधी व्हायची, कारण पराठे बनवले होते तुम्ही तर बघितले. जास्त झालं होतं म्हणजे ज्यावेळेस पराठे भाजले ना असं वाटायचं हा हा कधी एकदा खातोय असं झालं होतं. बनवायचं आणि खायचं ह्याच्यापेक्षा दुसरं काय करायचं आहे की नाही. बनवले की नाही पराठे असले की नाही मग काय नाही, ते थंड झाले की परत खाऊ वाटत नाही. त्याच्यामुळे आत्तींचं माझं असतं बनवलं की अगोदर खाऊन घ्यायचं. आणि आता कसं आत्ती आंघोळीने येईपर्यंत मामांचं जेवणही होऊन जाते. ह्यांना जर आज मळ्यात काम होतं त्याच्यामुळे हे तिकडे गेले होते, त्यामुळे आंब्याच्या बागेत, त्यामुळे ह्यांना यायला थोडंसं लेट होतं. त्याच्यामुळे म्हटलं आता आत्तींची आंघोळ होऊन झाली की नाही पटकन मग परत घेऊ म्हटलं चहासोबतच. सकाळी सकाळी दह्यासोबत खाऊ वाटत नाही, त्याच्यामुळे बऱ्यापैकी तुम्ही बघता व्हिडिओमध्ये आम्ही चहासोबतच खातो पराठे. मग कधी पराठ्याला तूप लावायचं किंवा जर तसा आळस आला तर डायरेक्ट चहामध्ये तूप टाकायचं. तुम्ही एकदा मला कमेंटमध्ये विचारलं होतं ना की ताई चहामध्ये काय टाकलं म्हणून तू, तर ते म्हणजे लावलं नाही पराठ्याला तर मग चहामध्ये टाकतो आम्ही तूप, म्हणजे पराठ्याला लावल्यासारखं वाटतं ना असं. तर मग इथं आता झालं, आता चपाती राहिलेली बनवून वगैरे घ्यायला लागले. आणि आत्ती आता ते बाहेर आपलं जे लेबर आहेत त्यांना प्यायला पाणी पाहिजे असतं ना, मग त्यांना फिल्टरचंच पाणी देतो, त्याच्यामुळे ते आत्ती बॉटल वगैरे भरून त्यांना द्यायला गेल्या. आणि तसंच मग आता आंघोळीला गेले. तोपर्यंत इकडं आता काय माझं आहे ते आवरून घेते. आज जरा थोडं दिवस खूप बिझी आहे, खूप जास्त काम आहे जरा थोडं एक्स्ट्राचं. पण आता मला किती शूट घ्यायला जमते काही सांगू शकत नाही, पण होईल तेवढं ट्राय करेन तुमच्यासोबत शेअर करायला. तर इथं माझं सगळं आवरून झालेलं आहे, किचन कट्टा वगैरे क्लीन करून. आणि इथं बघू शकताय चहा इथं बनतोय एकाच पातेल्यात, हा दुसऱ्यांदा चहा आहे त्याच्यामुळे पातेल्याची हालत काहीशी अशी झालेली आहे. आणि इथं आता मी कट्टा वगैरे क्लीन केला होता पण इंडक्शन राहिलं होतं माझं पुसून घ्यायचं. चहा शिजत असल्यामुळे थांबली होती, पण परत म्हटलं उभारण्यापेक्षा थोडं थोडं साईडनं घेऊया पुसून, तर तेही घेतलं. आणि रात्री काय झालं तो मसाले भात बनवला होता तर अगदी थोडासा शिल्लक होता काय. आणि इथं बघू शकताय बघा सकाळी 9 वाजलेले आहेत बघा, 9 वाजून 5 मिनिटं झालेले आहेत आणि माझं सगळं काम इथं आवरून झालेलं आहे. पण आज महत्त्वाचं काम पाठीमागं होतं. झाडू वगैरे मारून घेतला, फक्त सोप्यावरचे कवर व्यवस्थित अंतराचे राहिले होते. आणि महत्त्वाचं काम राहिलं ते म्हणजे की देवपूजा वगैरे सगळी झाली होती, पण घाई गडबडीत सकाळी फुलं न्यायला बाहेर यायला काही मला जमलंच नव्हतं. त्याच्यामुळे आत्ता आले, म्हटलं आता आत्ती येईपर्यंत तोपर्यंत बाकीचं सगळं आवरून घेऊया. आणि इथं मामा पण आले तारवला सोडून. या मस्त असं चहा आणि पराठा खायला. आत्याबाई बसा, आत्ती आत्ता आंघोळ करून आले टाकाटक एकदम. आत्तींची तर ठेवले टेबलवर. आणि आता आत्ती आलेले त्याच्यामुळे आता आम्ही दोघीजण नाश्ता करून घेतो. आणि तुम्हाला म्हटलं तसं आजचा ब्लॉग आपला छोटासाच आहे, त्याच्यामुळे उद्या येईल व्यवस्थित मोठा ब्लॉग. तर या सगळेजण चहा पराठा खायला. आणि आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.